दहिसर स्टेशन सोडलं की जंगलाच्या मधोमध एक बिल्डिंग उभी दिसते. हॉन्टेड बिल्डिंग म्हणून ती प्रसिद्ध आहे. नक्कीच ती हॉन्टेड आहे की दुसरंच काहीतरी तिकडे चालू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी आणि माझ्या मित्राने केला. तर आमच्यासोबत झालेले हे काही अनुभव. नमस्कार मंडळी, मी प्रणय निवाते स्वागत करतो तुमचं निवा डिस्कवरी आपल्या यूट्यूब चॅनलवर. सगळ्यात पहिलं तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडत नाही आहे, तर त्याच्यामागे कारण आहे ही हॉन्टेड बिल्डिंग. हॉन्टेड म्हणता तर येणार नाही, कारण की आमच्यासोबत खूप सारे इन्सिडेंट ह्या बिल्डिंगमध्ये घुसण्यापूर्वी झालेले आहेत. 2 आठवडे झाले मी आणि माझा मित्र युवराज या बिल्डिंगमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो आहे, पण काही सक्सेसफुल होतच नाही आहे. खूप सिक्युरिटी बेकार आहे. आमची ही बिल्डिंग एवढी तोंडपाठ झाली की आमच्या घरचीच बिल्डिंग आहे असं आम्ही येतो आहे. आज तो त्याचं प्रेझेंटेशन आहे म्हणून आला नाही आहे आणि मी एकटा इथे आलो. जर त्याला कळालं तर तुम्हाला चांगलाच शिव्या घालणार आहे, कारण की इन्सिडेंटच तसे झालेत. आम्ही घुसण्याचा प्रयत्न केला गेला तर सिक्युरिटीने अडवलं गेलं. एकदा त्यांच्या जेवणाच्या टायमिंगला आम्ही अटेम्प्ट केला घुसण्याचा, तर आतमध्ये अजून डबल सिक्युरिटी होती आणि नंतर विचारणा केली गेली तर आम्हाला बोलले की इथे मर्डर झाले, त्याच्यामुळे कोणाला सोडत नाही आहे. पण आम्हाला असं काही वाटलं नाही की ते मर्डर काही झाले. एक बंद बिल्डिंगला एवढी सिक्युरिटी का, हा पहिला प्रश्न. आणि जर तुम्ही एरिया बघितला तर एकदम हॉन्टेड असं काहीच फिलिंग येत नाही आहे. असं वाटतं की काहीतरी इनलिगल ॲक्टिव्हिटी त्या बिल्डिंगमध्ये होते. चारो तरफनी जंगल आहे, चारो तरफनी जंगल आणि मध्ये ती बिल्डिंग अशी ओसाड पडलेली आहे. तर खूप म्हणजे अलगच का असं. जेवढे आम्ही घुसण्याचा प्रयत्न करतो, 2 आठवडे झाले, 2 आठवडे आम्ही प्रयत्न करतो आहे की त्या बिल्डिंगमध्ये घुसण्याचा, पण आम्हाला सक्सेसफुल होता आलं नाही. त्याच्यामुळे बाहेरूनच व्हिडिओ बनवावा लागतो आहे. त्या एरियाच्या आसपास पण व्हिडिओ नाही बनवू शकत, कारण की कॅमेरा जप्त करतील असं वाटतं, कारण की सिक्युरिटी खूप टाईट आहे आणि काहीच कळत नाही की एवढ्या बंद बिल्डिंगला एवढी सिक्युरिटी काय. चालू बिल्डिंगला एवढी सिक्युरिटी नसते, पण बंद बिल्डिंगला एवढी सिक्युरिटी देऊन ठेवली. आणि आज मी एकटाच आलो आहे, मित्राला घेऊन नाही आलो. आणि इथे हे स्मशानभूमी आहे. इथे बघा, हे लाल दिसणे स्मशानभूमी आहे. त्याच्या बाजूला हे ग्राउंड आहे. त्या ग्राउंडच्या बाजूने एक रस्ता आहे, तिथून आम्ही एक शेवटचा अटेम्प्ट करू. रात्रीच्या टायमिंगलाही आम्ही येऊन गेलो, 10-11च्या टायमिंगला पण येऊन गेलो, पण तेव्हा आमच्यासोबत जो इन्सिडेंट झाला ते मला ऑन कॅमेरा नाही सांगू शकत. तर आता सकाळचे 4 किंवा 5 वाजता आम्ही घुसण्याचा प्रयत्न करणार आहे, एक लास्ट अटेम्प्ट. आणि नंतर आमच्यासोबत काय होतं ते मी तुम्हाला सांगू. आणि जर नाही पडला व्हिडिओ तर समजून जा की कॅमेरा आम्ही चालू नाही करू शकलो, कारण की सगळ्याच ठिकाणी कॅमेरा आपण नाही बाहेर काढू शकत, कारण की काहीतरी कारण असतात. आम्हालाही आमचं बघावं लागतं की काय लाईफचं आमच्या रिस्क, कारण की खूप रिस्की वाटते हे लोकेशन. हॉन्टेड असं काहीच नाही वाटत आहे, बाकी दुसराच काहीतरी असं म्हणजे बोलतात ना, दुसरीच काहीतरी भीती मनात वाटते. त्याच्यामुळे पण आम्ही एकदा हा प्रयत्न नक्की करणार. एक ग्रुप गेला होता 4 महिन्यापूर्वी, यूट्यूबवरती एक व्हिडिओ आहे, पण त्यांनी रूमामध्ये जाऊन बघायला पाहिजे होतं. त्यांनी खूप डेअरिंग करून ते हॉन्टेड लोकेशन म्हणून आले होते, पण त्यांनी पूर्ण हिंमत करून वरतून माळ्यावर जाऊन खालतेले, पण त्यांनी रूममध्ये जायला पाहिजे होतं. मे बी काही ना काही त्यांनी नक्कीच सापडलं असतं, कारण की एवढी बेकार सिक्युरिटी मला वाटत नाही की हॉन्टेड बिल्डिंगसाठी दिली जाते. आणि इतके दिवस आम्ही इथे फिरतो आहे, आम्हाला पोलिसांचं म्हणजे इथे पेट्रोलिंग असं काहीच दिसलं नाही आहे. त्याच्यामुळे मनात काहीतरी असं बोलतात ना, हे माझं पर्सनल ओपिनियन आहे, असं मी बोलू नाही शकत की डायरेक्ट की काय ना काय होत असेल. पण असं वाटतं की एकदा आम्ही नक्की जाऊन त्या बिल्डिंगमध्ये भेट देणार आणि बघणार नक्की तिकडे चालू काय आहे ह्या बिल्डिंगमध्ये. आणि समजा नाही व्हिडिओ ह्यापुढे ह्या बिल्डिंगचा नाही पडला तर समजून जा की आम्हाला अपयश आले, आम्ही काहीच नाही करू शकत, माफ करा आम्हाला. बाकी मी आणि माझ्या मित्राने जेवढे प्रयत्न केलेत ते फक्त आम्हालाच माहिती आहेत, आणि बाकी अजून काही नाही मित्रांनो. तर पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटू एक नव्या व्हिडिओमध्ये. तेपर्यंत हसत राहा, जगत राहा, महाराजांच्या विचारांवर चालत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर तुम्हाला या बिल्डिंगबद्दल काहीही माहिती असेल, ह्याची सिक्युरिटी पहिल्यापासूनच इतकी टाईट होती की आता इतकी वाढवली गेली आहे, काही तुम्हाला जर माहिती असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.